दोघ जण बहीण भाऊ होते. बहिणीचं लग्न झालं, भावाचंही लग्न झालं. काही दिवसांनी आई बाप वारले आणि बहिणीला पण 2 मुलं झाले आणि बहिणीचा पण पती वारला. देव दुःख द्यायला लागलो, खूप देतो बरं का माणसाला. तसंच त्या बहिणीचा पती वारला. पण भावाच्याही घरची तेवढी काही बरी परिस्थिती नव्हती, पण त्याच्याकडे माणुसकीचा मात्र अजिबात भाग 1% नव्हता. मग बहिणीला कुठं कामालाही जाता येणार, कारण पती वारला, लहान 2 मुलं. बहीण कुठं कामाला तरी जाणार. जवळचं काही होतं तेवढं संपलं. बहिणीला वाटलं आता मी जाऊ कुणाकडं, जाते माझ्या भावाकडं आणि तिथून काही धान्य बिन्य आणते खायला. बहीण लांब दिसताच भाऊ मागच्या दरवाजावर निघून गेला आणि बायकोला सांगितलं त्याच्या की बहिणीला सांग की ती बऱ्याच दिवसापासून इथं नाही. बहीण आली आणि भाऊजाईला म्हणाली, दादा कुठं आहे? भाऊजाई म्हणाली, ते बऱ्याच दिवसापासून बाहेर राज्यात कामाला गेलेत, इथं बी आमचं पोट भरा नाही, काय करावं आणि काय नाही, तुम्ही पाणी फिनी प्या, जेवण करा. ती म्हणली, प्रेमानं चारलं असतं तर मी विष बी खाल्लं असतं. दादा पाठीमागच्या दरवाजावाट गेलाय, हे मी बघितलंय. त्याला पण माहिती बहिणीचा पती वारलाय. घरी काही खायला नाही, काही 4 पायल्या धान्य निघील म्हणून मी आले होते आणि भावानं हे नाटक माझ्याशी केलं. मला तुमचा चहा नको आणि जेवण पण नको. बहीण रडत निघाली आणि जाता जाता एक गावातला माणूस एका झाडाखाली बसला होता. त्याला माहित झालं की आपल्या गावची लेक माती आणि ही रडत का चालली. त्यानं बोलून घेतलं, ताई तू का रडायलीस? काय सांगू, पतीवरून 2 वर्ष झालं, घरात खायला काही नाही. भावाकडे आलते काही न्यायला, पण भाऊ सुद्धा पाठीमागच्या दरवाजावर निघून गेला आणि इथं नाही म्हणून सांग असं बायकोला सांगितलं. म्हणून आज चालले मी. तो गावचा भाऊ म्हणला, काळजी करू नको, मी तुला धान्य देईल. त्या धर्माच्या भावानं बैलगाडीत 4 पोते भरले आणि आपल्या मुलाला सांगितलं, या ताईच्या घरी नेऊन सोड. मग ती ताई त्या गाडीत बसून गेली आणि बसून गेल्यानंतर त्या धर्माच्या भावाची बायको म्हणती, किती माझ्या नवऱ्याचं मन मोठं आहे, याला जन्म देणारी माय किती भाग्यवान असल. गावातल्या धर्माच्या बहिणीला बैलगाडीत 4 पोते दिले. जवळ काहींच्या कितीही असून कोणाला एक दाना देत नाहीत आणि या बिचाऱ्यानं 4 पोते दिले. किती भाग्यवान असेल याची आई. मग तो मुलगा गाडी घेऊन गेला, गाडी तिथं सोडली आणि वापस रिकाम्या हातानं आला. तर त्याच्या आईनं पप्पानं विचारलं, बाळा बैलगाडी काय नाही आणली तू? तो म्हणला, काय सांगू, तिथली परिस्थिती पाहून मला असं वाटलं की ही बैलगाडी सुद्धा त्या ताईलाच देऊन टाकावा, म्हणून मी बैलगाडी पण त्यांनाच देऊन टाकली आणि रिकाम्या हातानं आलोय. मग त्या धर्माच्या भावाच्या बायकोला वाटलं, मी आतापर्यंत गुण गात होते, माझ्या पतीचे की त्याची आई कशी असेल याला जन्म देणारी, पण आज मला सुद्धा अभिमान आहे की माझा मुलगा सुद्धा माझ्या पतीसारखाच दानसोर आहे. त्यानं सुद्धा तिथली परिस्थिती बघून बैलगाडी तिथंच सोडून आलाय. मी पण तिच्यापेक्षा काहीच कमी भाग्यवान नाही की माझ्या पोटी असा मुलगा जन्माला. तसे संस्कार जसे बापाचे असतील तसाच मुलगा घडतो आणि कधीही सांगतो, कधी कधी आपलेही दुश्मन होतात आणि परके सुद्धा आपले होतात. तर ही आहे एका धर्माच्या गावातल्या भावाची छोटीशी स्टोरी.